महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। शालेय परिसरात स्टिंग पेयावर बंदी, तरीही स्वीट दुकानात सहज मिळते स्टिंग पेय। फूड सेफ्टी ऑफिसर गोपाल कासार यांचे दुर्लक्ष, आयुक्तांचे आदेश धाब्यावर, बघा सविस्तर। शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून शाळा महाविद्यालयांच्या परिसरात जंक फूड तसेच एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहे। मात्र शासनाच्या आदेशांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत होते याचा धक्कादायक प्रत्यय सातपूर कॉलनी परिसरात आला आहे। सातपूर कॉलनीतील एका नामांकित महाविद्यालयासमोर असलेल्या आई माता स्वीट या दुकानात स्टिंग पेयाची विक्री होत असल्याचे महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कॅमेऱ्यात कैद झाले आहे। विशेष म्हणजे संबंधित परिसर शाळा महाविद्यालयांच्या जवळ असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार गंभीर असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। शालेय परिसरातील खाद्यपदार्थ व पेयांच्या विक्रीबाबत शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना आणि निर्बंध जारी केले जातात। त्यानुसार संबंधित विभागाने नियमांची अंमलबजावणी करून अशा विक्रीवर नियंत्रण ठेवणे अपेक्षित आहे। मात्र प्रत्यक्षात बंदी असतानाही अशा प्रकारे पेय उपलब्ध होत असल्याने स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या परिसराची जबाबदारी सेफ्टी फूड ऑफिसर गोपाल कासार यांच्याकडे असतानाही अशा प्रकारच्या विक्रीवर नियमित तपासणी व कारवाई केली जाते का? तसेच या परिसरात अधिकारी गोपाल कासार यांच्याकडून अवैध धंद्यांना अभय दिला जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। तसेच त्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याबाबतचा आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। परिसरात गुटखा तसेच नियमबाह्य जंक फूड विक्रीबाबतही नागरिकांकडून तक्रारी होत असल्याचे सांगण्यात येत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या प्रतिनिधींनी आई माता स्वीट येथील संबंधित व्यक्तीची याबाबत विचारणा केली असता दुकानात 2-3 बाटल्या असल्याचे सांगण्यात आले। मात्र शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित नियम असताना काही बाटल्या आहेत, त्याने काय झाले? अशा स्वरूपाची भूमिका घेतल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे। शासन नियम करते, प्रशासन तपासणी करते, मग बंदी असलेल्या वस्तू विद्यार्थ्यांच्या शाळेजवळ सहज उपलब्ध कशा होतात? हा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संबंधित विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आई माता स्वीटसह परिसरातील खाद्यपदार्थ व पेय विक्रीची तपासणी करावी, नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी आणि शालेय परिसरातील निर्बंधाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये नेमके काय समोर आले? संबंधित दुकानात स्टिंग पेयाची विक्री कशी सुरू होती? पहा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।